राजीव गांधींची भेट आमची ठरली होती. आम्हाला फक्त 5 मिनिटं भेट दिली होती पंतप्रधानांनी, की कुठल्या गिरणीचं पीठ खातोयस हा प्रश्न मी राजीव गांधींना विचारला. तुमच्या काळी तुम्ही लहान असताना मंगळवार पेठेतनं फिरायचा वगैरे आणि रंगपंचमीच्या दिवशी तुम्ही आपल्या जयंती नाल्यामध्ये आंघोळी केलेल्या आहेत, त्यावेळी एवढं स्वच्छ पाणी होतं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी कोल्हापुरात जन्मलो, शाहू राजांची नगरी आहे आणि शाहू महाराज जर झाले नसते तर मी आता इथं सुद्धा आलो नसतो. कारण शाहू महाराजांनी राधानगरी धरण केल्यानंतर जे पाणी आलं आणि आमची सगळी शेती होती ती बागायत झाली. हो, तर आपण उल्लेख पण केला. आणि ते जर झालं नसतं तर काहीच झालं नसतं. म्हणून कोल्हापूरचं जे आमच्यावरती उपकार आहेत आणि शाहूराजांचे जे आमच्यावरती उपकार आहेत, त्यामुळे मला कोल्हापूर हे निश्चितच आवडतं. जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती. चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले. सकलममध्ये आपले स्वागत आहे. आज माझ्या हातात जे पुस्तक आहे, वडणग्याचं पोरगं, हे पुस्तक वाचताना ना या लेखकाबद्दल मला एक गोष्ट जाणवली. ती म्हणजे एक इंग्रजी म्हण यांना तंतोतंत लागू होते, ते म्हणजे जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. हे पुस्तक वाचताना मला जाणवलं की एकच व्यक्ती हा वेगवेगळ्या किती भूमिका पार पाडू शकतो, ह्याचं मला खरोखर आश्चर्य वाटलं. आणि याच व्यक्तीसोबत चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आज आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे. सर, आपले सकलममध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. सरांची ओळख करून द्यायची झाली तर सर हे पेशाने आयुर्वेदाचार्य जरी असले तरी त्यांनी खूप वेगवेगळ्या भूमिका वठवलेल्या आहेत. म्हणजे अगदी शेफ पासून ते जादूगार, अगदी डिटेक्टिव्ह म्हणता येईल त्यांना, प्राध्यापक म्हणता येईल त्यांना, जर्नलिस्ट म्हणता येईल. त्यानंतर त्यांना म्हणजे इतक्या वेगवेगळ्या भूमिका त्यांनी पार पाडल्यात की नेमकं ते डॉक्टर आहेत मला वाटतं हे त्यांना सांगावं लागत असेल. असे हे आपले सर्वप्रथम कोल्हापूरला पंचकर्म आणि आयुर्वेदाची ओळख करून देणारे आयुर्वेदाचार्य सुनील पाटील हे माझ्यासोबत आज उपस्थित आहेत. आणि मला पहिला प्रश्न त्यांना हाच विचारायचा आहे की इतक्या वेगवेगळ्या भूमिका करताना मूळ तुमची जी भूमिका आहे त्याचा तुम्ही कधीही विसर पडू दिला नाही आणि ते क्षेत्र तुम्ही अगदी म्हणजे वाखण्याजोगं त्यामध्ये कामगिरी केली. तर हे सर्व करताना व्हॉट मोटिवेटेड यू? मी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा. आमच्या 7 पिढ्यात कोण शिकलं नव्हतं. माझे वडील थोडेसे शिकले इंटरपर्यंत आणि त्यानंतर योग असा आला की मला आयुर्वेदाची आवड निर्माण झाली. त्या काळात मला आठवतंय की त्यावेळेला काही मासिकं यायची, त्याच्यामध्ये आयुर्वेदाची माहिती मला वाचायला मिळाली आणि आपण हा विभाग निवडावा आणि आयुर्वेदाचा डॉक्टर व्हावा असं मला त्यावेळेला वाटलं. माझे एक PK पाटील म्हणून माझे न्यू कॉलेजला एक प्राध्यापक होते फिजिक्सचे, त्यांनी मला मोटिवेट केलं की अरे हे तू जा तिथं, तिथे तुला ॲडमिशन मिळेल आणि तू तेवढं काम करशील. आणि मग मी ठरवलं की आता आपण आयुर्वेदामध्ये प्रवेश घ्यायचा. त्या काळात कुठली अनुदानित सगळी कॉलेजेस होती, विनाअनुदान काही नव्हतं आणि मला सोलापूरच्या महाविद्यालयामध्ये मेरिटनं प्रवेश मिळाला आणि मग मी तिथं आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमाला जॉईन झालो. आपल्या सोलापूरच्या कॉलेजचं नाव जे होतं शुद्ध आयुर्वेदिक कॉलेज, आणि आपण जे पंचकर्म किंवा आयुर्वेदाची जी मेथड वापरली त्याला सुद्धा आपण नेहमी म्हणत आला की मी शुद्ध आयुर्वेदिक उपचार पद्धतीच केलेली आहे. तर हे किती म्हणजे काय म्हणावं, सोलापूरचं जे शेठ सखाराम नेमचंद जैन रुग्णालय होतं त्यांनी आयुर्वेदाचं महाविद्यालय सुरू केलं आणि त्या आयुर्वेदाचं महाविद्यालयाचं नाव होतं शुद्ध आयुर्वेद. आणि मला आठवते की शुद्ध आयुर्वेद हे नाव असतानाच आमच्या महाविद्यालयाला अटल बिहारी वाजपेयींनी भेट दिली आणि त्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की मुझे बहुत खुशी हुई की हा आयुर्वेद शुद्ध आहे. आणि नंतर ते नाव बदललं गेलं, शेठ गोविंदजीरावजींचं नाव दिलं गेलं. आणि त्यावेळेला शिकत असताना आयुर्वेद शास्त्राचं जे ज्ञान आहे ते काही शिक्षकांनी इतकं आम्हाला दिलं आणि प्रोत्साहित केलं की त्यावेळेला मी खरं तर ॲलोपॅथीचा खूप मोठा विद्यार्थी होतो. म्हणजे आम्हाला ॲलोपॅथी शिकवलं जायचं आणि ॲलोपॅथीमध्ये मी चांगली महारत हासिल केली होती.
परंतु नंतर ॲलोपॅथीची मर्यादा लक्षात आली येस. आणि मग त्याच्यासाठी आयुर्वेद आपल्याला काय करता येईल का, त्याच्यात संशोधन करता येईल का, आणि जे बहुगुणी बहुमोली औषध आणि कमी पैशामध्ये लोकांना देता येईल, हा एक विचार केला. आणि मग मी ठरवलं की कोल्हापुरामध्ये आपण शुद्ध आयुर्वेदाचा व्यवसाय करायचा. तुमच्या कॉलेजवरनं मला एक गोष्ट आठवली की आपल्या तिथे जे हॉस्टेल होतं त्याचं नाव सुद्धा नेहरू हॉस्टेल पार्क असं होतं. तर तुमच्या आयुष्यात नेहरू कुटुंबाचा कुठंतरी की नाही तुमचं काहीतरी नातं आहे. माझ्या मते की नाही हे कॉस्मॉसचं काहीतरी नातं आहे. वयाच्या पहिल्या वर्षी स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःच्या खिशाचं गुलाब काढून आपल्याला दिलं होतं. पुढे जाऊन ज्यावेळी आपण जर्नलिझम केलं तिकडे आपण वळूया, पण जर्नलिझम जेव्हा केलं त्यावेळी आपण राजीव गांधी यांना भेटला आणि त्यानंतर नुकतेच भारत जोडो यात्रेमध्ये आपण राहुल गांधी यांच्यासाठी एक गीत लिहिलं. तर हा म्हणजे तुमचं काही नातं होतं का काय? नाही, मुळातच आमचं कुटुंब हे काँग्रेसच्या विचारातच वाढलेलं होतं. यशवंतराव चव्हाणांचे विचारावरती आमच्या वडिलांनी राजकारण केलं बऱ्यापैकी गावामध्ये. श्रीपतराव बोंद्रे हे आमचे नातेवाईक होते. येस. त्यामुळं काँग्रेसचा सुरुवातीपासून परिचय होता, ओढा होता. काँग्रेसचं काम माहिती होतं, देशासाठी काँग्रेसनं काय केलं ते माहीत होतं. आणि योगायोगानं हे सगळं नेहरू घराण्याची तुम्ही आता म्हटलं त्याप्रमाणे जोडलं गेल्यासारखं झालं. आणि काँग्रेसचे विचार जे आहेत ते इतक्या वर्षाचे विचार आजही ते आम्हाला फॅसिनेट करतात. आणखी गोष्ट मला म्हणजे ह्यातनं एक जाणवली की वयाच्या पहिल्याच वर्षी तुम्हाला त्या गुलाबाच्या स्वरूपात ना राजकारणात एक बाळकडू मिळालं. मला असं लक्षात आलं का माहिती आहे, मी वाचलं तुम्ही कॉलेजमध्ये असताना सोलापूरमध्ये जाऊन आपलं पश्चिम महाराष्ट्राचं पॅनल निवडून आणलं. अगदी बरोबर. पुढे जाऊन तुम्ही अगदी म्हणजे जर्नलिझमच्या वेळी पण आंदोलन केले. म्हणजे आंदोलन किंवा हे चळवळ करताना तुमच्यातले मला वाटतं हे जे राजकारणाचं बाळकडू हे तुम्हाला पहिल्या वर्षीच मिळालं. अगदी अगदी चळवळीचं म्हणाल तर आम्हाला इक्विव्हॅलंट टू MBBS हा दर्जा मिळण्यासाठी आम्ही आंदोलन केलं सगळ्या महाराष्ट्रातल्या आयुर्वेदाच्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी. त्याच्या काय संयोजन समितीचा मी सेक्रेटरी होतो. आणि त्यावेळेला मला आठवतंय की मी नुसतंच फिरून लोकांना मोटिवेट करणं, विद्यार्थ्यांना भाषणं देणं हे न करता मी त्यावेळेला कार्टून्स काढायचो. हो. आणि मला आठवतं की मी काढलेलं जे कार्टून होतं हो. व्यंगचित्र की शरद पवार आणि अंतुल्यांची लठ्ठालट्टी चाललेली आहे ते बघायला रांगा लागून लोकांनी पाहिलं होतं त्या काळामध्ये. हो. तर त्या पद्धतीनं ते सगळं काम केलं आणि ते यशस्वी झालं. हो. आणि अंतुले सरकारनं आम्हाला इक्विव्हॅलंट टू MBBS दर्जा दिला. येस. आम्हाला 25% राखीव जागा दिल्या. आणि त्या आंदोलनातून खऱ्या अर्थानं एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझी ओळख निर्माण झाली. हो. अंतुले साहेबांचं नाव आपण घेतलं तर आपण ज्यावेळी त्यांनी सोलापूर दौऱ्यावर होते त्यावेळी आपण एक मूक मोर्चा काढला होता आणि ते 5 जणांना आत पाठवलं. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी वार्तालाप केला ह्या विषयाबद्दल. हा विषय काय तो समजावून सांगितला, तो अनुभव आपला कसा होता? खरं तर अंतुल्यांचे एक अत्यंत जवळचे सहकारी होते भाऊराव पाटील, आपल्या राधानगरीच्या आवळीचे. ते वरळीमधून निवडून आले होते, आमदार होते ते. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना संपर्क केला. आणि ज्या दिवशी मोर्चा आम्ही काढला मूकमोर्चा त्या दिवशी 5 जणांना आत बोलल्यानंतर त्या टीममधनं मी आत गेलो. आणि एका मिनिटात त्यांनी सांगितलं की या तुम्हाला मी GR काढून देतो आणि इक्विव्हॅलंट स्टेटसला काही अडचणच नाही. म्हणजे अंतुल्यांचा सारखा मुख्यमंत्री मिळाल्यामुळं आम्ही त्यांचं आजही नाव काढतो, कारण आम्हाला समान दर्जासाठी त्यांनी खूप आम्हाला मदत केली होती. आणि मग आमच्या सगळ्या फॅकल्टीचं एका अर्थानं आमचं हे महत्त्व वाढलं. आणि त्याप्रमाणेच आम्हाला इक्विव्हॅलंट स्टेटस मिळाल्यामुळं आम्हाला MBBSच्या मुलांच्या सारखीच इंटर्नशिपचं स्टायपेंड्स पण सुरू झालं. मला एक गोष्ट जाणवली की कॉलेजपर्यंत ना तुम्ही राजकारणात सक्रिय होता, चळवळ करायचा, पण तुम्ही नेतृत्व पुढं कधी आला नाही, अध्यक्षपद घेतलं नाही. जे सगळ्यात पहिला तुम्हाला मिळाले MCIMच्या स्वरूपात. MCIMचं अध्यक्षपद मिळालं, जिथं गेली 18 वर्ष प्रशासक होता. तिथं तुम्ही अशी काय म्हणजे ती कारकीर्द तुम्ही गाजवली, कारण तुम्ही त्याला सर्वप्रथम तर त्याला प्रॉफिटमध्ये आणला. आय थिंक ते -9 लाख मध्ये काहीतरी होतं, तर त्याला प्रॉफिटमध्ये आणला. त्याचबरोबर बोगस डॉक्टरांचं प्रमाण जवळजवळ शून्यावरती आणण्यामध्ये तुमचा हात आहे. तुम्ही त्यावेळी दिवसाला 5 ते 7 प्रमाणपत्र दिली जायची, जी महाराष्ट्राबाहेरून येणारी जे डॉक्टर्स आहेत त्यांना इथं सर्टिफिकेट म्हणून इथं प्रॅक्टिस करता यासाठी. हेही तुम्हाला जेव्हा हा फॉल्ट लक्षात आला त्यावेळी तुम्ही त्याच्यावरती काही ऍक्टिव्हिटी म्हणजे एक ऍक्शन घ्यायचं ठरवलं. आणि त्याचं प्रमाण तुम्ही 2.5 वर्षामध्ये फक्त 80 डॉक्टरांना हे दिली. त्या डॉक्टरांची मान्यता देण्याआधी त्यांचे इंटरव्ह्यू घेणे असते, त्यांच्या डॉक्युमेंटचं उत्तर प्रदेशमधनं व्हेरिफिकेशन व्हावं, त्या राज्यांकडे व्हेरिफिकेशन व्हावं, यासारख्या गोष्टी तुम्ही करायचं ठरलं. तर हे अध्यक्षपद फर्स्ट टाइम घेतलं, पण ह्याच्या आधी मात्र तुम्ही नेहमी पडद्यामागे होता.
तर हे अध्यक्षपद घेताना तुम्हाला कुणीच पुरण दिलं, कारण की तुम्ही अध्यक्षच व्हायचं, आणि त्यानंतर जे तुम्ही ऍक्शन्स घेतल्या त्या ऍक्शन्स मागे मला म्हणजे काय थॉट होतं हे ऐकायचं. खरं तर तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे. मी प्रायव्हेट हायस्कूलला होतो, त्यानंतर महाविद्यालयामध्ये सुद्धा मी लोकांना निवडून आणायचो पडद्यामागे राहून. आणि हे काउन्सिलचं अध्यक्षपद माझ्याकडे कसं आलं तर मी काउन्सिलच्या निवडणुका 18 वर्षानंतर लागल्या आणि त्यामध्ये आमच्या सगळ्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असून आमची जी संघटना आहे त्याचे सगळे फॉर्म बाद ठरवले, अवैध ठरवले. आणि त्याच्यामध्ये काही कारण नव्हतं, किरकोळ कारण होतं. जाणून बुजून आमचे सगळे अर्ज अवैध ठरवले. तर मी त्यावेळेला कोर्टात गेलो आणि कोर्टाने दिलासा दिला आणि परत व्हेरिफिकेशन आहे ना ते सगळं परत करायला लावलं आणि 54 लोकांना परत उमेदवारी मिळू शकली. त्यावेळेला ते निवडणूक कोर्टामध्ये आपण निवडणूक कायद्याच्या खाली एक अर्ज करत होतो आणि ते झाल्यानंतर कोर्टानं आदेश दिले की हे परत ह्या लोकांना तुम्ही निवडणुकीची संधी द्या. आणि मी नंतर त्याच्यामध्ये काम करत असल्यामुळं आमच्या जे काही निमाका संघटनेचे सिनियर लोक होते, जे बी नाईक होते, किंजवडेकर सर होते, नागराळ सर होते, परसुरे सर होते, या सगळ्यांनी निर्णय घेतला की आमच्या 19 जणांमध्ये सगळ्यात तरुण मीच होतो. माझ्यापेक्षा 1-2 असतील लहान, पण मी लहान वयानं असून सुद्धा अनुभव काही नसल्या तरी सुद्धा मी केवळ ती लढाई लढलो म्हणून मला त्याने अध्यक्षपदावरती नेमलं. सामान्य लोक घाबरतात कोर्टाची पायरी चढायला, पोलीस स्टेशनची पायरी चढायला, पण मला वाटते कोर्ट हा तुमच्या 5वीला पुजलाय. कारण या पुस्तकात तुमच्या मला वाटते जी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीपासून असू दे किंवा तुम्ही ज्यावेळी जर्नलिझमला होता ह्या प्रत्येक वेळी ना तुम्हाला काही ना काही करणार कोर्टाची पायरी चढायला लागली. तुम्हाला भीती वाटली नाही सर? भीती काय वाटायची, आपण जर आपल्या मुद्दा असा आहे की आपण जर सत्य वागत असलो, सत्याची कास धरत असलो आणि आपल्याला लोकांची साथ असेल तर भीती वाटायचं काय कारण. तरी पण मी तुमच्या पेशन्सना दाद देतो. गेली 25 वर्ष एक केस अजून सुद्धा पेंडिंग आहे ज्याच्यामध्ये तुम्ही न्याय मागताय. तुम्हाला न्याय दिलाच पाहिजे, कारण समोरची व्यक्ती तर गैरहजरच आहे, त्याचा पत्ता पण नाही आहे. त्या विषयासंदर्भात तुम्हाला पुस्तकामध्ये जास्त माहिती मिळेल. मला तो सस्पेन्सच ठेवायचा आहे. पण गेली 25 वर्ष सुद्धा अजून ती केस आहे, पण तुम्ही सुद्धा पेशंटली ती झटत आहात, लढत आहात. यासाठी मला जेन्युअनली आपलं कौतुक करायचं आहे. पुढची गोष्ट अशी की मेडिसिन इतकं छान चालू आहे, तुमचं नाव झालं, तुम्ही कोल्हापुरात पहिले तर मी आभार मानतो की तुम्ही प्रॅक्टिससाठी कोल्हापूर निवडलं, तुमचं वडणगे निवडलं. पण हे करत असताना तुम्हाला अचानक जर्नलिझमकडे की वळू वाटला आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये टॉप केलं. तर ह्याची स्टोरी काय? जर्नलिझमचं हे अचानक वळलो नाही. माझ्या बालपणी आमचे वडील राधानगरीला नोकरीला होते रेव्हेन्यू खात्यात. आणि तिथं वडिलांचे एक मित्र होते, ते प्राथमिक शिक्षक होते तिथं. आणि त्या काळात सकाळला स्वराज्य नावाचं एक टॅब्लॉइड निघायचं आठवड्याला, आणि त्याच्यामध्ये ते लिहायचे आणि लिहिलेलं ते छापून आलं की ते वाचून दाखवायचे आम्हाला. आणि मला त्यात वाटलं की हे लिहितात, आपल्याला का लिहिता येऊ नये, आपणही असं लिहायचं वर्तमानपत्रात, असं त्यावेळेला प्रेरणा निर्माण झाली. अगदी प्राथमिक शाळेत होतो मी. आणि त्यानंतर मी मला आठवतं की कोल्हापूरमध्ये सत्यवादी नावाचं दैनिक प्रसिद्ध होतं, त्याच्यामध्ये बाल विभाग एक होता आणि त्याच्यामध्ये मी कथा लिहायला लागलो. माझ्या प्रसिद्ध झालेल्या कथा अजूनही आता इतक्या वर्षांनी माझ्याकडे त्या संग्रहित आहेत. आणि मग हळूहळू जर्नलिझम म्हणजे काय हे समजायला लागलं, त्याचा ओढा वाढला. आणि कोल्हापुरामध्ये शिवाजी विद्यापीठात जर्नलिझमची डिग्री कोर्स सुरू झाला, BJC, बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड कम्युनिकेशन सायन्स. त्यामुळं वाटलं की आपण इथं प्रवेश मिळतो का बघावं. खरं तर माझं वैद्यकीय बॅकग्राऊंड, तिथं प्रवेश कसा मिळेल ह्याची मला भीतीच होती. पण त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी सांगितलं की एंट्रन्स आहे, 100 मार्काची एंट्रन्स आहे. मग तर मी हपकीच खाल्ली, म्हटलं आता एक कसं आपल्याला जमणार. परंतु त्या एंट्रन्समध्ये मी 94 पहिला आलो. आणि त्या वर्षी परीक्षेमध्ये 1 वर्षाची परीक्षा होती, 1 वर्षानंतर त्या परीक्षेत सुद्धा मी विद्यापीठात पहिला आलो. नाभो परोळीकर पुरस्कार मिळाला, मला मेडल मिळालं वगैरे वगैरे. तो नंतर पुढचा सगळा इतिहास आहे. पण त्या वर्षभरामध्ये माझ्या व्यक्तिमत्वाला पैलू पडले, विशेषतः समाजवाद असेल किंवा लोकांच्या प्रती ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत किंवा काय केलं पाहिजे, नेमकं पत्रकारितेचा हेतू काय आहे, स्वातंत्र्यापूर्वीची पत्रकारिता आणि स्वातंत्र्योत्तर पत्रकारिता हे कशातनं घडलेले आहेत पत्रकार. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता असेल, गांधींची पत्रकारिता असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अभ्यासाला मिळाल्या आणि त्यातनं प्रेरणा मिळाली. आणि आपणही असंच लिखाण करावं आणि समाजासाठी काहीतरी द्यावं
अशा उद्देशाने मी पत्रकारितेमध्ये आलो. आणि जर्नलिझमचा स्टुडंट असताना आपण दिल्ली दौरा जो केला किंवा केरळला जो दौरा केला त्यामध्ये आपली दिग्गजांशी भेट झाली. म्हणजे राजीव गांधी यांना आपण भेटला, केरळचे के अँटनी यांना पण भेटला. तर हा विद्यार्थी दशेत इतक्या मोठ्या लोकांना मिळताना भेटल्यानंतर आपल्याला नक्कीच काहीतरी त्यांच्याकडनं प्रोत्साहन किंवा काही गोष्टी मिळाल्या असेल. तर त्यावेळीची एखादी आठवण आहे का? राजीव गांधींची भेट आमची ठरली होती, परंतु त्याच वेळा नेमकं वसंतदादा पाटलांचा दुःखद मृत्यू झाला आणि त्यासाठी राजीव गांधी सांगलीला आले होते. मग आमची भेट राहिली. त्यानंतर आम्ही निघायच्या आदल्या दिवशी आम्ही मधु दंडवते नानांना भेटायला गेलो. आमच्या बॅचमध्ये एक विद्यार्थिनी होती, ती नानांच्या मतदारसंघातली होती. ते नानांनी गेल्या गेल्या आम्हाला पहिला प्रश्न काय विचारला असेल, पंतप्रधानांना भेटला का नाही? आम्ही म्हणलं नाही, असं झालं असं झालं. लगेच नानांनी फोन लावला पंतप्रधानांच्या कार्यालयाला आणि व्ही जॉर्ज होते तिकडं. त्यांनी सांगितलं की उद्या बरोबर सकाळी 9 वाजता या टीमला पाठवा. आणि आम्ही गप्पात रंगलो, इतके रंगलो, 11 कधी वाजले आम्हाला कळलं नाही. 11 वाजता त्या मुलीनं नानांना, भाऊ नाना आम्हाला ते उद्याच्या भेटीचं. नानाने हो हो म्हणून फोन लावला विजय. आणि नानांचं वाक्य मला अजून आठवतंय की पंतप्रधानांच्या कार्यालयात रात्री 11 पर्यंत सेक्रेटरी काम करतायत, हे आम्हाला खूप अप्रूप वाटते असं म्हणाले नाना. आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळची भेट मिळाली. आम्हाला फक्त 5 मिनिटं भेट दिली होती पंतप्रधानांनी. आम्ही पंतप्रधानांच्या घरी पोहोचलो आणि 5 मिनिटाची भेट आमची 20 मिनिटं झाली आणि त्यांच्याशी इतक्या गप्पा झाल्या, छान छान गप्पा झाल्या. आणि आपण म्हणतो ना कोल्हापुरी भाषेत की कुठल्या गिरणीचं पीठ खातोयस, हा प्रश्न मी राजीव गांधींना विचारला. मी म्हटलं की बिसाइड्स युअर डे टू डे हेक्टिक शेड्यूल, हाऊ यू मेंटेन युअर हेल्थ? तर म्हणाले की आय ईट लिटिल. मग मी इथं आल्यानंतर त्याची बातमी केली, आम्हाला प्रॅक्टिकल होतं. त्या बातमीमध्ये मी असं लिहिलं की संतुलित आहार हाच माझा आधार. गांधी. एखाद्याला वाटलं असतं की महात्मा गांधींचं एक कोट आहे का काय, पण तिथं खाली लिहिलं की असं असा आम्ही गेलो असताना पंतप्रधानांची भेट झाली वगैरे. त्यावेळेला मला वाटते वृत्तसंपादक उत्तम कांबळे सर होते, त्यांनी ती बातमी छापली आणि त्या बातमीला मला प्रॅक्टिकलला पैकी मार्क मिळाले. आणि ती राजीव गांधींची भेट ही अविस्मरणीय झाली आमची त्यावेळेला. जर्नलिझम आपण म्हणजे जर्नलिझमच्या आपल्या पूर्ण कारकिर्दीत आपला कोणता सर्वात दखल घेतलेला असा कोणता लेख? मी बऱ्याच पत्रकार मित्रांना अनेक विषय पुरवलेले आहेत. सोर्स म्हणून मी काम केलं आहे आणि ते कुणी डिस्क्लोज केलेलं नाही. बऱ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये मी मित्रांना मदत केली आहे, पत्रकार मित्रांना. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा आणि जगन फडणीस, ज्यांना आपण शोध पत्रकारितेचे जनक म्हणतो, त्यांचा आणि माझा परिचय झाला. ते मुंबईहून इथं स्थायिक झाले आजारपणामुळे इकडे आल्यानंतर. आणि त्यांच्याबरोबर अनेक गोष्टी काम करता आलं. त्यांच्याबरोबर वैचारिक देवाणघेवाण झाली, त्यांच्याबरोबर अनेक प्रवास दौरे झाले. त्यामुळं मग एक व्यक्तिमत्वाला एक वेगळा आकार आला माझ्या. आणि त्यांच्याबरोबर त्यांची पुस्तकं त्यांनी लिहिलेली, या सगळ्या गोष्टी, राम जन्मभूमीचा त्यावेळेला प्रश्न सुरू होता, त्या जैन डायरीचा प्रश्न होता, त्याच्यानंतर काश्मीरचा प्रश्न होता. या बाबतीत त्यांच्याबरोबर बरीच डिस्कशन, जे हॉस्पिटलमधील जे हॉस्पिटलचं हत्याकांड होतं, ते सगळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला अभ्यासता आलं, शिकता आलं. हा एक मला त्या पत्रकारितेचा एक आवडता विषय असा वाटतो. 1999ला फडणवीस सरांचे हेच दुःखद निधन झालं. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी आपण त्यांच्या नावानं ट्रस्ट चालू केला. त्यांच्या नावानं आपण होतकरू विद्यार्थ्यांना वगैरे बक्षीस सुद्धा, स्कॉलरशिप पण देतात की नवीन मुलांना त्यांचं कार्य लक्षात राहू दे. कारण ज्या व्यक्तीला अगदी पैशानं भरलेली बॅग आणून दिली गेली की लिहू नको म्हणून, तरी तो माणूस डगमगला नाही. आणि अशी व्यक्ती आपल्याला गुरुस्थानी लाभली, हे आपलं मी म्हणतोय भाग्य आहे, मी समजतोय. आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही खूप भूमिका बजावल्यात. मी म्हणेन की मी चित्रपटाला म्हणत, चित्रपटात सुद्धा सरांनी भूमिका बजावली आहे. कुलदीप पवार यांचं जेव्हा कोल्हापुरात, कुलदीप पवार आणि ऐश्वर्या नारकरचा पहिला चित्रपट, कुलदीप पवार यांना हे जेव्हा आजारी पडले तेव्हा त्यांची पूर्ण ट्रीटमेंट ॲज अ VIP पेशंट म्हणून सरांनी केली होती आणि त्या बदल्यात सरांनी चित्रपटात सुद्धा काम केले. सर, मला विचारायचं हे होतं की आपण शेफ आहात, आपण मुळात पेशाने डॉक्टर आहात, आपण शेफ आहात, त्याच्यानंतर आपण गीतकार आहात, आपण जर्नलिस्ट आहात, आपण नाटकात काम केले, चित्रपटात काम केले, त्याच्यानंतर आपण जादूगार सुद्धा आहात, जादूचे प्रयोग सुद्धा केले. ह्या सगळ्यामध्ये आणि पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट, सरांनी पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून पण काम केले.
कोल्हापुरातले आत्ता सगळ्यात चर्चेत असलेले आमदार साहेब हे सरांच्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजीमुळे निवडून आले होते 42,000 मतांनी. कोण ते तुम्हाला पुस्तक वाचलं लक्षात येईल. तर इतक्या वेगवेगळ्या भूमिका तुम्ही बजावल्या. बिसाइड्स तुमची आयुर्वेदाचार्याची डिग्री, ह्यातली सगळ्यात आवडती भूमिका कोणती तुमची? वैद्य ही माझी आवडती भूमिका आहे. ही सोडून वैद्य ही असणार ऑफकोर्स, कारण ते तुम्ही मनापासून करताय, पण हे सोडून ह्यातले बाकी सगळ्यातली तुम्हाला सगळ्यात आवडती गोष्ट कोणती? आवडती गोष्ट म्हणाल तर राजकीय पडद्यामागे राहून राजकीय लोकांना मदत करणे हो. हा एक माझा आवडता विषय आहे. आणि अनेकांना म्हणजे माझ्याकडे सगळ्या पक्षाचे लोक की विविध वेळेला आलेले आहेत, त्यांना योग्य तो सल्ला, म्हणजे ते आले तर कुठल्या पक्षाचा आहे विचार न करता त्यांना योग्य ते सल्ले मी त्या वेळा. आपल्या वडिलांना तत्कालीन आमदारांनी एक सल्ला पण दिला होता की हा मुलगा मला दत्तक द्या, मी याला आमदार करतो. तो एक किस्सा मला. हा, तो तर महत्वाचा किस्सा आहे. दत्ता पाटील हे नाव कदाचित आपल्याकडे इकडे कोल्हापूरच्या लोकांना माहित नसेल, परंतु अलिबागचे जे आमदार होते आणि ते विरोधी पक्ष नेते झाले होते. त्यावेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते आणि विरोधी पक्ष नेते असताना त्यांच्या एका शिक्षण संस्थेशी माझा संबंध आला होता. त्यामुळे मी त्यांच्या संपर्कात आलो होतो आणि त्यांनी त्यावेळेला मला असं म्हटले होते की तुम्ही सर्किट हाऊसला या. सकाळी मी गेलो, मग आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला, मला म्हणले घरी यायचंय. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर दारातच गाडीतनं, तो सगळा कॅनवाय होता, दारातनंच गाडीतनं उतरताना वडिलांनी स्वागताला पुढे आल्यानंतर वडिलांना म्हणाले हा मुलगा मला दत्तक द्या, मी याला आमदार करणार आहे करवीरचा. तर वडील म्हणाले आमची काय हरकत नाही, पण आमचं घराणं सगळं काँग्रेसचं आहे आणि डाव्या विचारसरणीचं पक्षात तुम्ही घेऊन जात असाल तर घेऊन जाऊ, आमची काय हरकत नाही. पण ते काही पुढं घडलं नाही. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये गुंतलो आणि राजकारणापासून तसं त्या अर्थानं लांब राहील. मला प्रेक्षकांना एक विनंती करायची आहे, हे पुस्तक तुम्ही का वाचावं? तर या पुस्तकांमध्ये ना सरांनी ज्या पद्धतीने स्टोरी सांगितलं त्यावर नक्की एखादी वेब सिरीज किंवा चित्रपट बनवू शकतो. 25 वर्ष ज्या नेत्यासाठी सरांनी काम केलं त्याच नेत्याविरुद्ध त्यांना उभारायचे, म्हणजे ते म्हणतात ना की काळजावर दगड ठेवून त्याच व्यक्तीच्या विरुद्ध सरांना की पॉलिटिकल स्ट्रॅटेजी करायला लागली, समोरच्याला निवडून यायला लागलं. असं का घडलं यासाठी तुम्ही पुस्तक नक्की वाचा. सरांनी अतिशय चांगली पॉलिटिकल स्ट्रॅटेजी केली होती आणि त्यामुळे 2 वेळा सलग की ती समोरची व्यक्ती आमदार झाली, हे सरांचं श्रेय आहे. त्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल. सर, मला आता पुढचं एक तुमच्याशी चर्चा करायची, ते म्हणजे मंगोलिझम याबद्दल जास्त कुणाला माहीत नाही आणि तुम्ही ज्यावेळी त्यावरती काम केलं ती 1945 साली, त्यावेळी तर या गोष्टीबद्दल माहीतच नव्हती लोकांना. ते म्हणजे मतिमंदत्व. तर या मतिमंदत्वासाठी तुम्ही आत्ता जरी शेंडा पार्कमध्ये चेतना विकास मंदिर ही खूप मोठी संस्था म्हणून पश्चिम महाराष्ट्रात बघितली जाते, पण ह्याचे जे की फाउंडिंग पिलर होता त्यात आपण डॉक्टर शरद भुताडिया, केबुडकर साहेब हे सगळेजण होता. तर तुम्हाला हे स्फुरण कुठे मिळालं की बाबा ह्याच्यावरती काम करूया आणि काहीतरी केलं पाहिजे? आम्हाला शिकत असताना आम्हाला क्लिनिकल बेड साईड क्लिनिक असायचे आणि आम्हाला एक व्हिजिट करायला लागायची आणि ते अंडर 5 क्लिनिक नावाचं क्लिनिक होतं. ते व्हिजिट करायला आम्ही गेलो होतो. तिथं ही सगळी मुलांची शाळा होती. तिथं ते देशमाने राजमाने म्हणून जे आमचे मित्र आहेत ते तिथं होते आणि ती मुलं बघितल्यानंतर मी अवाकच झालो. म्हटलं हे काय आहे, असं कसं काय, असं असू शकते, माहीतच नव्हतं, बघितलंच नव्हतं कधी. आणि मतिमंद म्हणजे वेडा मुलगा असं आमच्या बालपणी सगळं असायचं. त्यांनी मग ते सगळं समजावून सांगितलं आणि ते डोक्यात तसंच राहिलं. मी येऊन आमच्या सरांना विचारलं, सर म्हटलं मंगोल म्हणजे काय? ते सरांनाच माहित नव्हतं आमच्या की मंगोलिझम काय, म्हणजे आम्हाला शिकवत होते मेडिसिन. प्रश्न केला, व्हॉट इज मंगोलिझम, मलाच व्हॉट इज दिस मंगोलिझम, आय नो मंगोलिया. म्हटलं मग त्या सरांना सांगितलं. नंतर मंगोलियातल्याच त्या आजाराला मंगोलिझम असं म्हणतात. आणि मग कोल्हापूरला मी प्रॅक्टिसला आल्यानंतर आमचे मित्र एक शरद नावरे, ते त्यानंतर शरद भुताडिया, पवन खेबुडकर, हा सगळा आमचा ग्रुप एकत्र आला. 11 लोकांनी एकत्र येऊन आम्ही ती चेतना अपंगमती विकास संस्था नावाची संस्था सुरू केली आणि त्या संस्थेच्या वतीनं मतिमंद मुलांसाठी काहीतरी करायचं असं ठरवलं. आणि पहिला विचार आमच्या डोक्यात आला की या मुलांसाठी शाळा करूया. आणि त्या पहिल्या दिवशी आमच्या प्रतिसादाला, आमच्या त्या बातमीला प्रतिसाद म्हणून जी मुलं घेऊन आली, एक 10-20 मुलं घेऊन कोल्हापुरातले लोक आमच्याकडं, आमच्या मित्राच्या गॅरेजमध्ये, ते बघितल्यावर आम्ही अवाकच झालो. म्हणजे हे काम केवढं मोठं आहे. आणि मग त्यावेळेला मग आमच्या खेबुडकर सरांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा दिला, पुण्याला जाऊन त्यांनी तो कोर्स केला आणि मग आम्ही ही संस्था रितसर स्थापन केली.
त्याला नंतर मग अनुदान मिळालं. आज आमच्याकडे 220 विद्यार्थी आहेत. परंतु सरकार दरबारी आमचं गाऱ्हाणं अजून आहे की आमच्या सगळ्या मुलांच्यासाठी अनुदान नाही आहे. आम्हाला वाढीव मुलांची संख्या वाढवून मिळत नाही आहे. आणि हे सगळं सुरू असताना लोकांच्याकडे जाऊन आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलांना मतिमंद मुलांना वेडं ठरवलं जायचं त्यांना चेतनाची मुलं म्हणून ओळखायचा कोल्हापुरामध्ये हे सुरू झाला. आणि त्या मुलांना मदतीचा हात, भीक नको पण Yes, yes. मदतीचा हात पाहिजे. हो. आणि करुणा नुसती नको तर मदत करा. Yes. त्यांचं शिक्षण पुनर्वसन करण्यासाठी आम्ही आजही रात्रंदिवस प्रयत्न करतो. आपल्या ह्या जीवन प्रवासात आपल्याला सावलीसारखी साथ दिली आपल्या मिसेसने, ज्यांना आपण हे पुस्तक डेडिकेट सुद्धा केलंय. तर मी थोडक्यात मला आधी सांगतो की 2 वेळा पोलिसांचा ससेमिरा, कोर्टाची इतक्या वेळा पायरी चढावी लागली, स्वतःला प्रत्येक वेळी सिद्ध करावं लागलं, तुमच्यावरती वेगवेगळे आरोप झाले, एक कॅबिनेट मंत्री दर्जाची व्यक्ती तुमच्या मागं तुमच्या पाठीशी अशी लागली की तुमची हात धुवूनच लागली. इतकं सगळं असताना तुमची घराची बाजू ज्यांनी सांभाळली ते आपल्या मिसेस, यांना आपण हे पुस्तक डेडिकेट केले. तर त्यांच्याविषयी काय सांगाल? अतिशय साध्या कुटुंबातून आलेली ती मुलगी आहे. तिचे वडील महानगरपालिकेमध्ये मिस्त्री होते आणि त्यांना कपूर म्हणून आपल्याकडे जे पहिले प्रशासक आले होते त्यांनी गांधी मैदानचं काम केलं म्हणून त्यांना सायकल भेट दिली होती. म्हणजे कपूरनी सायकल भेट दिली हा तसं म्हटलं तर फार मोठा मानाचा पुरस्कार आहे. आणि त्यांची ही 2 नंबरची मुलगी. आणि पूर्वीच्या काळात आपल्याला माहिती आहे मुलगी पाहायला जाणे, पाहणे आणि पसंत करणे. तर ज्यावेळेला मी बघायला गेलो मुलगी, मी एकटाच गेलो. आपल्याकडे सगळं लवाजमा असतो तसं नाही गेलो, मी एकटाच गेलो आणि तिला निरोप दिला की बघून आल्यानंतर की मला भेटायला ये. ती दवाखान्यात भेटायला आली. मी तिला सांगितलं की मी जरी डॉक्टर असलो, जरी काही असलं तरी माझ्या या इतक्या सगळ्या फॅसेट्स आहेत आणि त्यामुळे तू ठरव मला, म्हणजे माझ्याशी लग्न करायचं काय ठरव. त्या बिचारीनं 1 मिनिटही न लावता होकार दिला आणि माझ्या या सगळ्या असल्यासारख्या वादळासारख्या माणसाला तिनं इतकी वर्ष 40 वर्ष आता साथ दिलेली आहे. तर अशी ती आमच्या लग्नाची स्टोरी आहे. हो, डेफिनेटली. मी आपलं पुस्तक वाचताना ना काही वाक्य ही मला ना खूप इंटरेस्टिंग वाटली. फॉर एक्झाम्पल तुम्ही त्यात दिलंय की तुमच्या काळी तुम्ही लहान असताना मंगळवार पेठेतनं फिरायचा वगैरे आणि रंगपंचमीच्या दिवशी तुम्ही आपल्या जयंती नाल्यामध्ये आंघोळी केलेल्या आहेत. त्यावेळी एवढं स्वच्छ पाणी होतं. शिवाय आपण 1972चा कोरडा पडलेला रंकाळा पाहिलाय. सो म्हणजे कोल्हापूरला आपण असं इतकं जवळून पाहिले. तर तुमच्या आयुष्यातलं मला कोल्हापूरचं स्थान ऐकायला आवडेल. मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी कोल्हापुरात जन्मलो. शाहू राजांची नगरी आहे आणि शाहू महाराज जर झाले नसते तर मी आता इथं सुद्धा आलो नसतो. कारण शाहू महाराजांनी राधानगरी धरण केल्यानंतर जे पाणी आलं आणि आमची सगळी शेती होती ती बागायत झाली. हो, तर आपण उल्लेख पण केला. आणि ते जर झालं नसतं तर काहीच झालं नसतं. म्हणून कोल्हापूरचं जे आमच्यावरती उपकार आहेत आणि शाहूराजांचे जे आमच्यावरती उपकार आहेत त्यामुळं मला कोल्हापूर हे निश्चितच आवडतं. आणि ते कोल्हापूर गेल्या 65 वर्षामध्ये कसं बदलत गेलं त्याचे एक गोष्टी आहेत त्या नवीन पिढीला सांगितलं तर पटत नाहीत अशा गोष्टी आहेत. आणि ते कोल्हापूर आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्येच नव्हे तर मला पुढं मी ज्यावेळेला जगभर फिरलो त्यावेळेला कोल्हापूरचा झेंडा मी सगळीकडे लावलेला आहे. माझ्या गावचा वडणग्याचा आणि कोल्हापूरचा झेंडा मी जगातल्या 25 देशात लावलेला. नक्कीच. थायलंडला आपल्याला जीवन गौरव पुरस्कार मिळाला. आपल्याला आंतरराष्ट्रीय लेवल खूप सारे पुरस्कार मिळालेत. आपण खूप साऱ्या परिषदांना गेला, तिथे पेपर प्रेझेंट पण केलेले आहेत, व्याख्यानं पण घेतलेली आहेत. तर ह्याच्यातल्या सगळ्यात तुमचा आवडता देश कोणता आहे 25 पैकी? माझ्या 25 पैकी सर्बिया हा माझा आवडता देश. सर्बिया म्हणजे हा बाल्कन कंट्री आहे. ओके. म्हणजे पूर्वीचा युगोस्लाविया, ज्या युगोस्लावियाचे 6 तुकडे नाटोनी केले आणि त्यातला एक देश आहे तो सर्बिया. ओके. आणि त्या युगोस्लावियाचं आणि आपल्या भारताचं एक जवळचं नातं. नेहरूंनी नॉन अलायन मुव्हमेंट ज्यावेळेला जॉईन केली त्यावेळेला ते सर्बियाचे मार्शल टिटो त्याचे सर्बियाचे अध्यक्ष होते. आणि तिथले ब्रँको चिचिच नावाचे एक डॉक्टर आहेत, आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत. ते तिकडचे असून सुद्धा आयुर्वेदाचं प्रॅक्टिस वगैरे करतात. त्यांची माझी महर्षी आयुर्वेदातून ओळख झाली आणि ते माझं सेकंड होम झालं. म्हणजे मी सर्बियाला 2-3 वेळा जाऊन आलेलो आहे. ते इकडे कोल्हापूरला मिळाले. ते
त्यांनी इथं कोल्हापूरमध्ये ते जणू काही कोल्हापुरी आहेत असं भाषणात त्यांनी नादखोळा हा शब्द पण वापरलेला आहे. आणि त्यांची फॅमिली आणि आमची फॅमिली हे अलीकडे सुद्धा 2-3 दिवसात एखादा वेळा फोन पण येतो आमच्या. इतके आमचे आणि त्यांचे घरगुती संबंधासारखे आहेत. आणि तो देश हा अतिशय सुंदर आहे. त्या ठिकाणी असलेलं सगळं निसर्ग सौंदर्य आणि तिथले असलेले लोक, ह्यामुळं मला तो देश खूप आवडतो. मी अमेरिकेत जाऊन आलो, कॅनडाला जाऊन आलो, लंडनला जाऊन आलो, या बाकीच्या सगळ्या देशांना मी जाऊन आलो. पण मला सर्बिया हा छोटा चिमुकला देश आहे, पण तिथली सगळी वातावरण, तिथल्या लोकांचं राहणीमान आणि या सगळ्या गोष्टी मला तिथल्या आवडतात. येस, मला सर्वात शेवटी आपल्याला एक प्रश्न की आयुर्वेदातली महर्षी प्रॅक्टिस जी आपण फॉलो करता त्याच्याविषयी मला जाणून घ्यायचं. 1991 साली वर्तमानपत्रात एक जाहिरात आली. आयुर्वेदात तज्ज्ञ डॉक्टर्स, पंचकर्म जाणणारे डॉक्टर्स, नाडीचे परीक्षा जाणणारे डॉक्टर्स पाहिजे. आणि मी अर्ज केला. त्या अर्जातनं माझं इंटरव्ह्यूला मला बोलवलं. 1 महिन्याचं ट्रेनिंग झालं आणि मला युरोप आणि अमेरिकेच्या दौऱ्यासाठी मला निवडलं त्यांनी. 6 महिने मी युरोपातले नेदरलँड, बेनेलेक्स कंट्रीमध्ये 3 महिने आणि अमेरिकेमध्ये 3 महिने, एकाच दौऱ्यामध्ये मला ते जायचा योग आला. महर्षी महेश योगी त्यांचं नाव. आणि त्यांनी आयुर्वेद हा पाश्चिमात्य राष्ट्रात नेला. भावातीत ध्यान, ट्रान्संडेंटल मेडिटेशन नावाचं जे ध्यान पद्धती आहे ती त्यांनी त्यांच्या गुरुदेवांच्याकडनं शिकून सामान्य जनतेसाठी सांगितली. कारण पूर्वी असं म्हटलं जायचं की ध्यान धारणा करायचं जंगलात जावा, भस्म फासा. परंतु महर्षींनी आपल्या नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा ध्यान करून आपली प्रगती कशी करायची याच्याबद्दल लोकांना शिकवलं आणि लाखो लोक त्यांचे अनुयायी झाले. बीटल्स नाव तुम्ही ऐकलं असेल. बीटल्सनी तर महर्षींना एक विमानच भेट दिलं की तुम्ही जगभरात हे प्रचार करा म्हणून. बीटल्स तिथं ऋषिकेशला येऊन महर्षींच्या जवळ शिकले. तर अशा मोठ्या योगी पुरुषाला, ज्याला आपण एवढ्या मोठ्या पद्धतीनं जगभर ध्यानाचा आणि सगळ्याचा, योगाचा, अध्यात्म, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र, संगीत या सगळ्याचा प्रचार त्यांनी केला. आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. त्यांच्याबरोबर 3 महिने रोज किमान 8 तास मिटिंग्स आयुर्वेद तयार करणे, आयुर्वेद रिवाईव्ह करायला आम्ही तिथं बोलवलं होतं आम्हाला. आणि आयुर्वेदाचं शिक्षण वेगवेगळ्या पद्धतीनं कसं करता येईल, अप्लाइड कसं करता येईल, म्हणजे आयुर्वेदात असणाऱ्या ज्या गोष्टी पाश्चिमात्यांना पटल्या पाहिजेत आणि पाश्चिमात्यांनी त्या स्वीकारल्या पाहिजेत अशा पद्धतीनं आयुर्वेद बनवण्याचं काम आम्ही महर्षींच्या मार्गदर्शनाखाली केलं. आणि त्यानंतर मी आजपर्यंत मी महर्षी संस्थेशी जोडला गेलेलो आहे. आणि कोल्हापुरामध्ये सुद्धा भावातीत ध्यान करणारे जवळजवळ 1000-1500 लोक असतील. इथं केंद्र होतं पूर्वी चालू महर्षींचं, ते मी चालवत होतो इथं. आणि आता ते केंद्र बंद झालेलं आहे काही कारणानं. आणि महर्षींच्या पश्चात आता संस्था ही मोठ्या प्रमाणात आत्ताही जगभर काम सुरू आहे त्यांचं. आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी महर्षींचं क्लिंट इस्टवूड नाव तुम्ही ऐकलं असेल. क्लिंट इस्टवूड महर्षींचे विद्यार्थी. त्यानंतर दीपक चोप्रा हे त्यांचे शिष्य होते. त्यानंतर रविशंकर महर्षींचे शिष्य. म्हणजे अशा सगळ्या मोठ्या व्यक्तीशी मला थेट जोडता आलं आणि त्यांच्या अंडर मला काम करता आलं, शिकता आलं. ते माझे आध्यात्मिक गुरु आहेत. सर, आता आपल्या हाताकडून इतके पेशंट गेले, सामान्य जनतेपासून ते VIP लोकांपर्यंत. म्हणजे अगदी आशा भोसलेंना पण आपण ट्रीट केलं, ज्यांचं नुकतं निधन झालं. तर आशा भोसलेंविषयी काय सांगू शकाल? आशाताईंना माझे चिखलीचे मित्र आहेत, पांडवा यादव. त्यांचा एक दिवशी फोन आला की एक पेशंट बघायला जायचा आहे आणि तुम्ही अमुक वाजता या, मी तुम्हाला न्यायला येतो. मी गेलो आणि त्या विक्टर पॅलेस हॉटेलला गेलो आणि दार ताईंनीच उघडलं. मला काय माहितच नव्हतं ना कुणाला बघायला जायचं. मग त्यांचं सगळं तपासणी वगैरे झाली, त्यांचे उपचार वगैरे सगळे झाले आणि मी उठून जायला निघाल्यावर ताई म्हणाले की डॉक्टर तुम्ही हिंदी चित्रपटाची गाणी बिणी ऐकताय का नाही? मग जे आमच्या गप्पा रंगल्या. आणि मग ताईनं सांगितलं की ज्यावेळा टेप रेकॉर्डचा शोध लागला, टेप रेकॉर्ड पहिला मी विकत घेतला, त्यावेळा तुमच्या सगळ्या गाण्यांची 90 मिनिटाची कॅसेट मी तयार केली होती आणि रोज ती ऐकत होतो. मग ताईंनी मला गाडीतनंच शाहू पुरस्कार होता त्यांना, शाहू पुरस्कारासाठी केशवराव भोसलेला त्यावेळेला झाला तो पुरस्कार. मग आम्ही गाडीतनं गेलो. ताईंनी मला सांगितलं तिथल्या संयोजकांना की पहिल्या रांगेत त्यांना सरांना बसवा. आणि तो पूर्ण कार्यक्रम तिथं झाल्यानंतर मला निरोप देऊन ताई गेल्या. तर त्याचप्रमाणे आपण चंद्रास्वामींचं आता अलीकडं नाव कशातरी वेगळ्या ह्याच्यात आलं होतं. चंद्रास्वामींना तपासण्यासाठी मी कोल्हापुरात ते आले असताना मला पाचारण करण्यात आलं होतं.
अशा VIP लोकांना, आता सुरेश वाडकर असतील Yeah. किंवा ह्या सिनेसृष्टीतले अनेक लोक असतील, या सगळ्यांना उपचार करायचा आणि योग मला आलेला आहे. सर, आज आपण वेळात वेळ काढून सकलममध्ये आला. आमच्या श्रोत्यांना आपलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपला मनापासून आभार आहे. मला आपल्याशी गप्पा मारून खूप खूप आनंद वाटला. कारण हे पुस्तक वाचताना ना मला हे पुस्तक मला का फील झालं माहिती आहे, कारण ह्याच्यामध्ये जे उल्लेख आहे मंगळवारपेठ, गुलाब गल्ली, मी सुद्धा लहानाचा मोठा मंगळवारपेठेतच झालोय. सो आपण जे सांगत होतं ते माझ्या डोळ्यासमोर सगळं येत होतं. एक कोल्हापूरकर म्हणून मला आपला अभिमान का आहे ते मी सांगतो. वडणग्यातून आपण बाहेर आला, आपण कोल्हापुरामध्ये शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर आपण सोलापूरला गेला, आपण सोलापूर गाजवलं, अध्यक्ष झाल्यानंतर मुंबईला गेला, आपण मुंबई गाजवली आणि त्यानंतर आपण 25 देशांमध्ये कोल्हापूरचं नाव केलं. एक कोल्हापूरकर म्हणून मला आपला सार्थ अभिमान आहे. मला आणखी एकदा आपली मुलाखत घ्यायला आवडेल, ज्याच्यामध्ये आपण ह्या पुस्तक सोडून जे बाकीचे विषय आहेत ते नक्की आपण हाताळू निश्चित. आणि लवकरच आपण भेटूया. थँक्यू सर. आपलं आभार आहे आणि सकलमच्या सर्व दर्शकांना विशेष धन्यवाद. नमस्कार.